आपण पाहू शकतो इंडिया आघाडीचा आज दिल्लीत धडक मोर्चा आयोजित होता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली आहे। आयोगाला मतचोरीचा यात जाब देखील विचारला जाणार आहे। आपण सध्या पाहू शकतो राहुल गांधी तिथे उपस्थित आहेत, प्रियंका गांधी आहेत, त्यासोबत काँग्रेसचे इतर नेते आणि पदाधिकारी देखील आपण पाहू शकतोय। संसदेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। संसदेत जाणाऱ्या गेटवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बॅरिकेडिंग करण्यात आले। परिवहन भवन कार्यालयाच्या पुढे सामान्यांना जाण्यासाठी परवानगी देखील नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? इंडिया आघाडीचा धडक मोर्चा सुरू इंडिया आघाडीचा धडक मोर्चा जो आहे तो आता सध्या जर पाहिलं संसद भवनामध्ये सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो संसद भवन मार्गावरती तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील किंवा इंडिया आघाडीचे जे पदाधिकारी असतील, खासदार असतील, ते सर्व सध्या संसदेमध्ये गोंधळ करताना पाहायला मिळतात आणि संसदेच्या बाहेर मकरद्वारातून आंदोलन करून ते बाहेर पडतील आणि संसद मार्गे निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती जातील। त्यापूर्वीच या ठिकाणी दिल्ली पोलीस असेल, त्याचबरोबर मिलिटरी पॅरा फोर्स असेल, इतर सुरक्षा रक्षक असतील, त्यांची मोठी लगबग जी आहे ती या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हा मोर्चा संसदेच्या गेटवरतीच अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो दिल्ली पोलिसांकडून केला जाऊ शकतो। त्याचबरोबर परिसरात असणाऱ्या इतर ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो तैनात करण्यात आपल्याला आलेला पाहायला मिळतोय। RFA आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।